आमच्या प्रत्येक जिथे जिथे ओबीसीचा लढा असायचा त्या ठिकाणी हजर राहायचा. आणि ह्या हक्काने जो घेतला होता कारण ओबीसीचं आरक्षण जे आहे ते कमी होता कामा नये. मला तुम्हाला सांगायचं आहे 60 वर्ष सुरुवातीपासून ज्या वेळेला आपल्याला देश स्वतंत्र झाला तेव्हापासून आपण त्या तुम्हाला सगळ्या ओबीसींना आरक्षण मिळावं म्हणून लढाया देत आलेले आहे अख्ख्या देशभरामध्ये. आणि कित्येक भरत कराडासारखे जे आहेत जेव्हा त्यावेळेला सुद्धा त्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान केलं आरक्षण मिळवण्यासाठी. आणि आता आम्ही लढतो आहोत आणि भरत कराड आत्मबलिदान करतो आहे ते आरक्षण टिकवण्यासाठी की बाबांनो आमचं कर्म. कोणी दुसऱ्या ओबीसी सोडून शहाण्या माणसाने आम्हाला सांगा आम्ही काय मागतो. आम्ही काही मागतच नाही. आमच्यावर अतिक्रमण करू नका. आमचं आरक्षण तुम्ही हिरावून ठेवू नका एवढंच मागतो आम्ही. आम्ही काय मागतोय आहे मराठा समाजासाठी सुद्धा जे आहे अगोदर 50% मोकळं आरक्षण होतं पण 50% मध्ये आम्ही दलित आदिवासी ओबीसी होतो. भटक्या विमुक्त सुद्धा आमच्या बरोबर. ते नको म्हणाल्यानंतर मग मोदी साहेबांनी EWS आणला. म्हणजे जे गरीब आहे मागास म्हणजे सामाजिकदृष्ट्या मागास नाही पण पैशानं गरीब असतील शिक्षणात गरीब असतील त्यांना 10% आरक्षण दिलं. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त 90% जे मराठा समाजाचीच मुलं त्यांना आणि लोकांना फायदा मिळाला. म्हटलं बरं ठीक आहे आमचा विरोध नाही तुम्हाला फायदा मिळाला तुम्ही करा. तरी सुद्धा ते म्हणाले आम्हाला मराठा आरक्षण पाहिजे. सरकारनं त्यांना मराठा आरक्षण सुद्धा 10% दिलं. आता ते म्हणतात आम्हाला हे मराठा आरक्षण दिलं EWSचे आरक्षण दिलं बाकी काय जे काय दिलं. आता त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण द्या. आमचं म्हणणं असं आहे अरे बाबांना आमच्याकडे 17% आरक्षण शिल्लक आहे. आमच्याकडे भटक्या विमुक्त आहे त्यांना घरदार नाही गावोगावी जे आहेत भटकत फिरतात. ते वासुदेव आहेत मरे आईमाने आहेत गारुडे आहेत मी काय आहे काय काय. अरे यांच्यासाठी गरिबांसाठी आरक्षण. कोर्टाने त्यांना सांगितलं 2 वेळा हायकोर्टाने की तुमच्यासाठी नाही हे या लोकांसाठी आहे. या देशाचं सगळ्यात मोठं कोर्ट सुप्रीम कोर्ट त्यांनी सांगितलं तुमच्यासाठी नाही हे या गरिबांसाठी. तरी सुद्धा ऐकायला तयार नाही. याच्यातच पाहिजे. आणि मग ते कशातून पाहिजे तर कुणबी सर्टिफिकेट घेऊन आम्हाला द्या. आणि म्हटलं बाबा ठीक आहे जे खरोखरच कुणबी असतील त्यांना द्या. त्याच्यासाठी शिंदे कमिटी आली. ते पण न्यायाधीश त्यांनी 2 वर्ष काम केलं. लाखो कागद तपासले. 2.25 लाख कुणबी सर्टिफिकेट दिली. ती मंत्रिमंडळाने स्वीकारली. आम्ही गप्प बसलो. आता कामच संपलं त्यांचं. कारण जे होते कुणबी त्यांना मिळालं. आता त्यांचं पुढचं की आम्हाला मराठा समाजाला पाहिजे. मग आता आम्ही कुठे जायचं. आम्ही काय पाप केलंय
लहान समाजामध्ये आमचा जन्म झाला, हे पाप आहे का आमच्या? आमच्या पण लेकरा बाळांना शिकायचं नाही, नोकऱ्या घ्यायच्या नाही? पण तुम्हाला वेगळं दिलं ते घ्या ना, किती घ्या, आमचं काय हरकत नाही, आहे तेवढं आमचं ठेवा. आम्ही आहे 54% आम्हाला दिले अर्ध मुर्द. अरे ते तर ठरवू द्या की. आणि म्हणून आमचा हा लढा सुरू आहे. सरकारमध्ये सुद्धा मी आता काल सुद्धा पाहिजे, हे सगळे जेव्हा तपासले काय आणि विधानसभेत सुद्धा बोलू, अण्णासाहेब पाटील महामंडळ द्या मराठा समाजाला 650-700 कोटी केले, आमचं काही म्हणणं नाही. आणि ह्या ओबीसी महामंडळ त्यांना 5 कोटी दिले. अरे हा काय न्याय आहे रे? हे काय न्याय आहे? आम्ही सगळे कोण धनगर आहेत, कोण वंजारे आहेत, कोण माळे आहेत, कोण तेली आहेत, कोण कोळी आहेत, कोण साळी आहेत, कोण कुंभार आहेत, कोण लोहार आहेत, 18 पगड जाती आहेत. बोलण्याची सुद्धा ताकद आमच्या लोकांना नाही. आमच्याकडे नाहीच काय ते काय बोलते, तर आम्हाला रगडीतच आलं. आणि आता जे आहे आम्ही लढतो आहोत, पण भरत नाही काय. एक ग्रह करून घरामध्ये तो आपल्या 4 बच्चे जे आहेत पटापटा त्यांचे मोठे जवळ घेते ना. आता घरी त्यांना कळत काय झालं आई बापाला की काय करतात, मोठे काहीतरी प्रेमाने घेतो, मोठे घेतो आणि मग ओरडतच निघाला. मी जेव्हा गावातले काही लोकांची सुद्धा भाष्य ऐकलं, काही आमचे बुजुर्ग जे आहेत म्हातारे प्रकारे माणसं ते पण म्हणाले, जे काही तरुण आहेत ते पण म्हणाले किंवा हा ओरडतच निघाला. हां आणि आम्ही संपलो, आमचं आरक्षण गेलं रे, आरक्षण गेलं, मग आमचं संपलं तर माझ्या पोराला आणि नदीत उडी घेतली आणि आत्मसमर्पण केलं. ठीक आहे, जगाला मला सांगायचं ठीक आहे. हां असं जे तुम्हाला शहीदच पाहिजे ना. आमच्या ओबीसी तुम्हाला पहिला शहीद दिला, पण आम्ही त्याचं बलिदान जे आहे व्यर्थ राहू देणार नाही. आम्ही पूर्ण ताकदीनं लढणार आणि आम्ही तुम्हाला सांगतो हा राज्यातल्या सगळ्या लोकांना ओबीसीच्या भक्त्या बाबा आपण लढायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज सैन्यामध्ये मावळे आपण लढतच होतो, आता सुद्धा लढणार आहोत. कोणी असं जे आत्मसमर्पण करू नका, आत्महत्या करू नका. अरे आम्ही आहोत ना, अगोदर आम्ही संपू आणि मग तुम्ही काय करायचं ते करा, परंतु तुम्ही काय करायचं तुम्ही लढण्याच्या जिद्दीनं पुढे या. आपल्याला कायदा हातात घ्यायचा आहे, पण लोकशाही मार्गाने तर आम्ही जाऊ. कोण आम्हाला रोज नवीन नवीन घोषणा करताय, तेव्हा करू तेव्हा करू, हे करू ते करू ते करू. हे लोकशाही नाही आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा नाही आहे, काही कोर्ट नाही आहे, सुप्रीम कोर्ट नाही आहे, हायकोर्ट नाही आहे. ते सगळ्यांना बाजूला ठेवायचं का? का दहशत, दादागिरी काय? ह्या बीडला वर्षापूर्वी आमदारांची घरं जाळली, हॉटेल जाळली, दगडफेकी केल्या. असं झालं का जणू का आता पोलीस नाहीच. आणि मग मी तिथे आलो आणि परत लढायला सुरुवात झाली. ह्याच्या पुढे आपापसातले जे मतभेद विसरा. भरत कानडे, भरत कराड याच्याबद्दल तुम्हाला आम्हाला प्रेम आहे ना, मग आपण शपथबद्ध होऊया. आम्ही
त्या सगळ्या आमच्या 18 पगड जाती ज्या आहेत त्यांची एकजूट तोडणार नाही. आम्ही एकत्रित राहू, आम्ही एकत्र राहू, आम्ही लढू आणि हे अनेक वर्षानं मिळालेलं आमचं आरक्षण आम्ही निश्चितपणे टिकवल्याशिवाय राहणार नाही. पण पुन्हा एकदा हात जोडून सांगतो, राज्यातल्या आमच्या सर्व तरुण ओबीसी लेकरांना बाबांनो, कोणीही हा मार्ग जे आहे बलिदानाचा, आत्मबलिदानाचा, आत्महत्येचा मार्ग कोणीही चोखाळू नका. राज्यात देशात अजून लोकशाही आहे आणि त्या लोकशाही मार्गानं आपण आपलं आरक्षण टिकवल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला किती असू देत, दादागिरी असू दे, काही करा, पण आपण कुटुंब सांभाळतो. रस्त्यावर टाकू नका त्या कुटुंबाला. आणि तुम्हाला गावकऱ्यांना सांगतो, या कुटुंबावर लक्ष ठेवा बाबा. काय असलं तर आम्हाला सांगा. त्याच्या लेकरा बाळाचं शिक्षण आपण करूया. जेवढं काही तुम्हाला करता येईल तेवढं तुम्ही करा. काय करून पडलं तर आम्ही आहोत ना काही मदत करायला. तेवढं मात्र. आणि मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांची जे आहे हे सगळं झाल्यानंतर आपण 1 मिनिटं जे आहे सगळ्यांनी उभं राहायचं आहे आणि भरत करायला जे आहे श्रद्धांजली अर्पण करायची आहे. आणि हे बगीचं जे आहे तुम्ही इथे आमदार ह्या कुटुंबाच्या संदर्भामध्ये त्यांना तुम्हाला जेवढं होईल तेवढं करा, बाकीचं आम्हाला सांगा. आम्ही ही जबाबदारी निश्चितपणे पार पाडू आणि सगळ्यांना शांत राखण्याचं काम जे आहे, सांभाळण्याचं काम हे तुमच्यावर सोपून मी इथून जातो आहे. धन्यवाद सगळ्यांना. महाराष्ट्र राज्याचे नेते, आपल्या महाराष्ट्रातील ओबीसीचे संघर्ष योद्धा म्हणून त्यांची ओळख आहे आणि ज्यांनी आपले लोकनेते, आपले दैवत आदरणीय एकनाथ मुंडे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून ही ओबीसींची लढाई लढली आणि ओबीसींना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, ते आपले सर्वांचे नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब, आपल्या परळीचे माजी मंत्री आदरणीय धनंजय भाऊ मुंडे आज आपल्या वांगदरी गावामध्ये एक दुःखद प्रसंगाच्या निमित्ताने 4 शब्द बोलण्याची माझ्यावर वेळ आलेली आहे. गेले 2 वर्ष झालं महाराष्ट्रामध्ये जे काही चालू आहे ते आपण सगळेजण जाणता आणि त्याच्या विरोधामध्ये आपल्या हक्काची लढाई भुजबळ साहेब असतील, आपले धनंजय भाऊ मुंडे साहेब असतील, आपल्या पंकजाताई असतील, आपले चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील, जेवढे काही ओबीसी आपले नेतृत्व आहे ते नेतृत्व लढण्याचं काम करत आहे आणि आपला हक्क आणि आपला अधिकार कायम आपल्याला राहायला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करत आहे. काल ज्यावेळेस आपल्या गावचा सुपुत्र भरतची बातमी माझ्या कानावर आली, मनाला वेदना झाली. कारण की एक कष्ट करणाऱ्याचा मुलगा एक उदासीनतेमधून स्वतःचं जीवन संपवतो आणि आपण काही त्याला हातबल होऊन आपण काही करू शकत नाही अशी ज्यावेळेस मनामध्ये भावना होते, तर माझी सगळ्यांना विनंती आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे का, मिळालं पाहिजे, पण ज्यावेळेस ओबीसींचं आरक्षण, जे ओबीसी या महाराष्ट्रामध्ये 54-55% ओबीसी समाज असताना त्या ओबीसींच्या ताटातलं आरक्षण कुणाला देऊ नये ही रास्त मागणी ओबीसी जवळपास 450 जाती या ओबीसी समाजामध्ये आहे आणि त्या सगळ्यांचं नेतृत्व आपल्यासाठी करत आहे. आत्ताच भुजबळ साहेबांनी सांगितलं की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत आपल्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, तोपर्यंत
कुणीही माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की कुणी आताताईपणा करू नका, कुणी असं टोकाचं पाऊल उचलू नका. कारण की संघर्ष केल्याशिवाय आपल्याला यश मिळणार नाही. आपल्याला आपली एकजूट दाखवल्याशिवाय आपल्याला यश मिळणार नाही. आपला जो अधिकार आहे तो जर अधिकार मिळवायचा असेल तर आपल्याला एक जीवाने एका विचाराने एकत्र राहून संघर्ष करावा लागणार आहे. तो आपल्याला करायचा आहे. आणि आपल्या पुढं नेतृत्व एवढं मजबूत नेतृत्व असताना तुम्ही रोज बघत असाल की भुजबळ साहेब एकटेच संघर्ष करतात. भुजबळ साहेब ओबीसीची बाजू परखडपणे मांडतायत. त्यांच्या साथीला धनंजय भाऊ आहेत, त्यांच्या साथीला आपल्या पंकजाताई आहेत, त्यांच्या साथीला बावनकुळे साहेब आहेत आणि अनेक आपले ओबीसीचे जे काही मंत्रिमंडळामध्ये काम करणारे नेते मंडळी आहेत ते सगळेजणच आपल्याबरोबर संघर्ष करतायत. त्याच्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की कोणीही आताताईपणी करू नका, कोणीही टोकाचं पाऊल उचलू नका. आता दुसरं, मी आत्ता त्या भरतच्या घरी गेलो. त्याचे वडील हे अनेक वर्ष माझ्या शेतामध्ये शेतमजुरी केलेली आहे. त्यांना बघितल्यानंतर माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं की एका कष्टकऱ्याचं लेकरू आपल्या समाजासाठी, आपल्या ओबीसीच्या हक्कासाठी स्वतःचं बलिदान करत आहे. ते बलिदान भुजबळ साहेबांनी सांगितलं की व्यर्थ जाणार नाही. त्या बलिदानाचा बदला, त्या बलिदानाचा मोबदला आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही असं मला स्वतःला वाटतं. त्याच्यामुळे मी या भागाचा प्रतिनिधी म्हणून, या भागाचा तुमच्या गावचा एक मुलगा म्हणून, माझं गाव बाजूलाच रामेश्वर गाव आहे. मी भुजबळ साहेबांना सांगितलं की इथून 3 किलोमीटरवर माझं गावामध्ये फक्त नदी आहे. मी तुमच्या गावचाच आहे, तर आपल्या भरतच्या ज्या काही मुली असतील त्या मुलींची सगळी जबाबदारी हा रमेश कराड घेईल. त्यांना जे काही शिक्षण असेल सगळ्या गोष्टीला असतील. ये माधू ये त्या लेकरांची सगळी जबाबदारी मी माझ्या परिणाम, मी माझा परिवार म्हणून मी सगळी घेतो. कुणी काळजी करू नका. फक्त माझी परत एकदा सगळ्यांना विनंती आहे की कुणीही असं टोकाचं पाऊल उचलू नका. आपल्याला संघर्ष करायचा आहे. आपली जात ही संघर्षाची जात आहे आणि संघर्ष करून आपला अधिकार मिळवायचा आहे. त्याच्यामुळे कुणीही असं खचून जाऊ नका. आपल्याला संघर्ष करून आपला न्याय मिळवायचा आहे, एवढं त्या प्रसंगी सांगतो. परत एकदा जो आता आपलं बलिदान गेलंय त्या आमच्या भरतला सगळ्यांच्या वतीनं आपण सगळ्यांनी 2 मिनिटं उभं राहून श्रद्धांजली वाहूयात आणि हा कार्यक्रम संपवूयात. सगळ्यांनी उभं राहू.